ओम श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आपण पाहतात शब्दग्रंथ मराठी हा आपला यूट्यूब चॅनल. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार दुर्गा मातेची पूजा करण्यासाठी नवरात्र हा काळ सर्वोत्तम काळ मानला जातो. या 9 दिवसांमध्ये देवी मातेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा मातेच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो आणि प्रत्येक रूपाला एक वेगळं वैभव असतं. आदिशक्ती जगदंबेच्या प्रत्येक रूपानं वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि हा सण म्हणजेच स्त्री शक्तीच्या पूजेचा सण मानला जातो. तर आज आपण नवरात्रीचे 9 दिवस आणि या 9 दिवसांमध्ये कोणकोणत्या देवीच्या रूपाची पूजा करण्यात येणार आहे आणि देवीला कोणकोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या नैवेद्याचं महत्त्व काय आहे याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला माहिती जाणून घेऊया. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते आणि मातेच्या या 9 रूपांना नवदुर्गा असं म्हणून ओळखण्यात येतं. नवरात्रीच्या या 9 दिवसात दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. तर त्यातील पहिलं रूप आहे माता शैलपुत्री. देवी मातेचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. तिसरं रूप आहे चंद्रघंटा. चौथं रूप आहे कुष्मांडा. पाचवं आहे स्कंदमाता. देवी मातेचं 6वं रूप आहे कात्यायनी. 7वं रूप आहे कालरात्री. 8वं रूप आहे महागौरी आणि देवी मातेचं 9वं रूप आहे सिद्धिदात्री. तसेच नवरात्रीचे 9 दिवस उपवास केल्यानंतर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला या उपवासाची सांगता करण्यात येते. देवी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कराव्यात, तसेच आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा. तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसात देवी मातेच्या 9 रूपांची पूजा करत असताना देवी मातेला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण केले जातात. तर चला जाणून घेऊया की आपण कोणत्या रूपाला कोणता नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे ते. दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाचं नाव आहे शैलपुत्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिलं रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा करण्यात येते. माता शैलपुत्री ही हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या असून तिचे नाव शैलपुत्री असे पडले. या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्यानं आरोग्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. दुर्गा मातेचे दुसरे रूप आहे माता ब्रह्मचारिणी. अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा करण्यात येते. या रूपातील माता ही तपस्वी आहे. माता पार्वतीनं भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी ही तपश्चर्या केली होती आणि त्या रूपामुळं तिचं नाव ब्रह्मचारिणी असं पडलं. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण केली जाते. या दिवशी देवीला साखर अर्पण केल्यानं घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते. दुर्गा मातेच्या तिसऱ्या रूपाचं नाव आहे चंद्रघंटा. माता चंद्रघंटाच्या कपाळावरती चंद्र अर्धवट अवस्थेत आहे आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते. चंद्रघंटा मातेची उपासना केल्यानं सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते. मातेची पूजा करत असताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण करण्यात येते. ब्राह्मणाला भोजनासोबत दक्षिणा देऊन चंद्रघंटा मातेला खीर अर्पण जर केली तर उपवास करणाऱ्या व्यक्तीला दुःखांपासून सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते आणि त्याच्यावरची सर्व संकट सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. दुर्गा मातेचं चौथं रूप आहे माता कुष्मांडा. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या माता कुष्मांडाची पूजा केली जाते. तसेच हे दुर्गा मातेचे चौथे रूप मानलं जातं. आपल्या हिंदू मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जो व्यक्ती या देवीची अगदी विधीपूर्वक उपासना करतो, उपवास करतो, पूजा करतो, त्याची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व दुःख नष्ट होतात. या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण करायचा असतो. मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ मानला जातो. या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्यानं माता आपल्यावर प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. दुर्गा मातेचे 5वं रूप आहे स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते आणि आई स्कंद माता कुमार ही कार्तिकेयची आई आहे.
5व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा जर केली तर आपोआप आपल्याला सिद्धी प्राप्त होते आणि दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला नैवेद्य म्हणून केळी अर्पण करायची आहेत। या दिवशी देवीला केळी अर्पण केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना देवी पूर्ण करते आणि आपल्यावरची सर्व दुःख संकट दूर होण्यास मदत होते। दुर्गा मातेचं 6वं रूप आहे माता कात्यायनी। माता कात्यायनी हे दुर्गे देवीचे 6वे रूप असून अश्विन महिन्याच्या 6व्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा करण्यात येते। माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनांची कन्या आहे। मातेला तिच्या तपश्चर्याने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला आणि म्हणूनच तिला कात्यायनी असं म्हटलं जातं। तर या नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची पूजा करण्यात येते आणि या दिवशी या देवीला मध अर्पण करण्यात येतो। माता कात्यायनीला मध अर्पण केल्यानं आपली आकर्षण शक्ती वाढते आणि कोणत्याही कार्यात आपल्याला यश प्राप्ती होते आणि कोणतंही कार्य आपलं सिद्धीस जातं। दुर्गा मातेचं 7वं रूप आहे कालरात्री। सप्तमी तिथीला या कालरात्री मातेची पूजा करण्यात येते। ही कालरात्री माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आणि म्हणूनच तिला कालरात्री असं म्हटलं जातं। तर नवरात्रीच्या 7व्या दिवशी या मातेची पूजा केली जाते। या दिवशी उपवास केल्यानंतर रात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवण्यात येतो आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर या नैवेद्याचं ताट जेवणासोबत ब्राह्मणाला दान केलं जातं आणि अशा प्रकारे जर मातेची आराधना केली तर त्या व्यक्तीवर येणाऱ्या सर्व संकट सर्व अडचणी दूर होतात आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी येते, घरामध्ये भरभराट होते आणि सर्व अडचणींपासून त्याला मुक्तता मिळते। तर दुर्गा मातेचं 8वं रूप आहे महागौरी। या दुर्गाष्टमीच्या दिवशी मातेचे 8वे रूप श्री महागौरीची पूजा करण्यात येते। गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी ठेवण्यात आलं होतं। मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यानं माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला मातेची पूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते। त्याचे कोणतेही अशक्य काम ती शक्य करून त्याला आशीर्वाद देते। या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात येतो आणि ब्राह्मणाला देखील नारळ दान करण्याची आपल्याकडे प्रथा आहे। ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते। दुर्गा मातेचे 9वे रूप सिद्धिदात्री। नवरात्रीच्या 9व्या दिवशी या सिद्धिदात्री मातेची पूजा करण्यात येते। माता सिद्धिदात्री सर्व प्रकारचे सिद्धी देते असं म्हटलं जातं। नवरात्रीच्या 9व्या दिवशी तिची पूजा केली जाते। तिला सर्व सिद्धींची मालकीण देखील म्हटलं जातं। नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणं आणि या दिवशी मातेची पूजा करणं हे लाभदायक ठरतं। म्हणून या देवीला नैवेद्य म्हणून तीळ अर्पण करायचे आहेत। हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यावरची सर्व संकट अडचणी दूर होण्यास मदत होते। त्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक शक्ती राहत नाही, घरामध्ये सुख आणि समृद्धी टिकून राहते। तसेच त्याच्या घरावरती कुटुंबावरती कोणतेही प्रकारचे संकट येत नाही। तर अशा प्रकारे आज आपण दुर्गा मातेची 9 रूपं कोणकोणती आहेत आणि या दुर्गा मातेला आपण कोणकोणते नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि त्यांचे महत्त्व काय आहे यांच्याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल। तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।